तिजोरीवर ताण असताना सुद्धा महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये देण्याची योजना जाहीर केली। निवडणुकीत ही रक्कम 2100 रुपये करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं। आता तर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचाही प्रस्ताव आणलाय। पण या सगळ्यामध्ये सरकारला लाडक्या पोलिसांचा मात्र विसर पडलेला दिसतोय। असं आम्ही का म्हणतोय पाहूया या रिपोर्टमधून। पोलीस ऑन ड्यूटी 24 तास, ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता कर्तव्य बजावणारा खाकीतला आपला माणूस। नैसर्गिक आपत्ती असो किंवा मग मोर्चे आंदोलन किंवा कोरोना सारखं एखादं वैश्विक संकट, पोलिसांच्या कर्तव्याला सुट्टी नाही। पण घरादाराची कुटुंबियांची पर्वा न करता तुमच्या आमच्या सेवेत राबणाऱ्या पोलिसांची सरकार कशी उपेक्षा करतंय ते बघा। सरकारने पोलिसांना हक्काचं घर मिळावं म्हणून डीजी लोन ही योजना आणली खरी, पण प्रत्यक्षात 2023 पासून जवळपास 5,500 पोलिसांना साधं कर्जही मिळू शकलेलं नाही। डीजी लोनच्या संदर्भात विषय खूप ही गंभीर बाब आहे। पोलीस कर्मचारी आणि ह्या पोलीस कर्मचारी सगळं महाराष्ट्रातून सगळं नाही म्हणता 5,000 पोलीस कर्मचारी आहेत। ह्यांचा डीजी लोनचा प्रश्न खूप दिवसापासून प्रलंबित आहे। ह्यांना त्यांच्या स्वप्नातलं घर पूर्ण होत नसल्यामुळे त्यांना नाही का या खूप अडचणीला समोर जात आहे। ज्या योजनेचे पैसे मिळतील आणि आपलं हक्काचं घर होईल या अपेक्षेनं पोलीस बांधव डोळे लावून बसलेत। ती डीजी लोन योजना नेमकी काय आहे हे बघूया। महाराष्ट्र पोलीस दल कर्मचाऱ्यांसाठी कर्ज देण्याची योजना। योजनेअंतर्गत कॉन्स्टेबल स्तरावरच्या पोलिसांना लाभ मिळतो। 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध केलं जातं। राज्यात जवळपास 1.25 लाख पोलीस कर्मचारी आहेत। यापैकी अनेकांकडे आजही हक्काचं घर नाही। महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना बंद केली गेली होती। 2023 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही योजना पुन्हा एकदा सुरू केली। योजना नावाला सुरू असली तरीही घराच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिसांच्या पदरी निराशाच आहे। ऑगस्ट 2023 पासून अर्ज करून सुद्धा योजनेचा लाभ मिळालेला नाही। 5,459 पोलिसांकडून कर्जासाठी अर्ज करण्यात आले। शासनाकडनं अद्याप एकाही कॉन्स्टेबलच्या अर्जाला मंजुरी मिळालेली नाही। गृहकर्जाचे असंख्य अर्ज हे शासन दरबारी पडून आहेत। गृहकर्ज द्यायला निधीच नसल्यामुळे अर्ज प्रलंबित असल्याची चर्चा आहे। याच्यामध्ये जबाबदार तर अधिकारी वर्ग आहे जास्त करून। हे डीजी हाऊसिंगचे जे ऑफिसर लोक आहेत त्या ठिकाणी बसलेले हे लोक पुढे फाईल पुटअप करत नाही। वारंवार मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगूनही तिथं कुठलीही दखल घेतली जात नाही। त्या पद्धतीने त्यांच्यावर तातडीने मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन घेण्यात यावी। राज्यात लाडक्या बहिणींचा आणि अन्य घटकांचाही सन्मान करण्याचा जो प्रयत्न सरकारने केला त्याचं बरंच कौतुकही झालं। पण लाडक्या बहिणींसह लाडके दाजी, लाडके दादा, लाडके अबालवृद्ध यांच्या सकट अवघ्या महाराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे त्यांच्या हक्काच्या घरासाठी तरी सरकार कर्ज देईल अशी अपेक्षा करूया। सरकारला लाडक्या पोलिसांच्या गृहकर्जाचं विसर पडल्याचं सध्या चित्र आहे आणि त्यातच निधी अभावी ही सर्व प्रकरणे प्रलंबित असल्याच्या जोरदार चर्चा आहे। पोलीस आपल्या मागण्यासाठी इतरांप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन निदर्शने तर करू शकत नाहीत, मात्र पोलीस दलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। योगेश कदम यांनी नेमकं काय म्हटलंय तर मी आता 15 दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती। प्रत्येक पोलिसाचं घर व्हावं ही आमची अपेक्षा आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतायत। 5,500 पोलीस नेमके का प्रतीक्षेत आहेत याची माहिती घेतो असं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी म्हटलंय। तर जास्तीत जास्त पोलिसांना कर्ज मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सुद्धा योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। तर